कोपरगाव श्री साईबाबा तपोभूमी ते औद्योगिक वसाहत रेल्वे स्टेशन रस्त्यालगत साई सेवा भक्त मंडळाच्या वतीनं वृक्षप्रेमींनी लोकवर्गणीतून लावलेल्या सुमारे 300 वटवृक्षांपैकी काही झाडं आगीत जळून खाक झाली आहेत। आज 26 मार्चला स्टेशन रोड वाळूमाता प्रक्षेत्राच्या भिंतीलगत असलेल्या झाडीमध्ये अचानक आग लागली। या आगीच्या झळा वटवृक्षांपर्यंत पोहोचल्यानं काही झाडं पूर्णतः जळून गेली आहेत। मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये। या घटनेबाबत वृक्षप्रेमी संजय काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आग लागत असताना कुणीही पुढाकार घेतला नाही ही मोठी शोकांतिका आहे असं सांगितलं। तसेच प्रशासनानं अशा घटनांवर आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। या आगीत पर्यावरणाचं मोठं नुकसान झालं असून वृक्ष संवर्धनासाठी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरलंय। आता या घटनेची चौकशी करून प्रशासन पुढील कारवाई करणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे। कोपरगाव साईचं उफुली ते औद्योगिक वसाहत असे रस्त्याच्या दुतर्फा आम्ही साई सेवा भक्त मंडळाच्या वृक्षप्रेमी व्यक्तींनी जनतेच्या पैशाने लोकवर्गणीतनं जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपयाची झाडं लावलेली आहेत। दोन्ही बाजूला वटवृक्षांची झाडं लावली आहे। 6-6 फुटाचे वटवृक्ष आहेत। आज जवळजवळ 3 वर्षाची झाडं होत आलेली आहेत। आज कोणीतरी समाजकंटकाने ह्या झाडांच्या आजूबाजूला जाळ करून दिला आणि जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या आसपास झाडी जळून गेलेली आहेत। जवळ 10 ते 15 झाडं ही मृत पावलेली आहेत। एक झाड लावणं आणि ते झाड संगोपन करणं यासाठी किती कष्ट लागतात हे केवळ झाड लावणाऱ्याला विचारावं आणि पाणी घालणाऱ्याला विचारावं। भर उन्हाळ्यामध्ये आम्ही 5-5 लिटरचे कॅन घेऊन या झाडांना पाणी घालत होतो। साई कॉर्नर ते रेल्वे स्टेशन हा रस्ता वाकता रस्ता आहे। या रस्त्यावरती आजूबाजू जात असताना जर शेजारीच आग लागलेली आहे हे हजारो लोकांनी बघितलं। कुणीही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करावं असं वाटलं नाही, अग्निशामक दलाला इन्फॉर्म करावं असं वाटलं नाही, संजीवनी कारखान्याला इन्फॉर्म करावं असं वाटलं नाही। ही शोकांतिका आहे। समाजाची निसर्गाप्रती असलेली ही दुर्भिक्षता इथे जाणवलेली आहे। मला एका नागरिकाचा फोन आला आणि त्याने सांगितलं की इथे आग लागली। मी आज पुण्यामध्ये आहे व इथून मी संजीवनी कारखान्याच्या एका माझ्या मित्राला फोन करून सांगितलं की ती आग लागलेली थोडी भिजव म्हणून, आणि त्याने तत्परतेने फायर फायटर पाठवून ती आग भिजवली। अशी तत्परता जर पहिल्या माणसाने बघितल्यानंतर दाखवली गेली असती तर आज जवळजवळ 10 ते 15 झाडं नाही जवळ 100 झाडं वाचली असती। आम्ही लावलेली 10-15 जळालीत, परंतु संजीवनी कारखान्याने लावलेली झाडं ती देखील जळालेली आहेत। हा नागरिकांचा हलगर्जीपणा किती मोठा असू शकतो याच्यापेक्षा दुसरं मोठं उदाहरण नाही। गेल्या आठवड्यामध्ये मी एक आंदोलन केलं होतं की ह्याच आमच्या वृक्षांवरती एका महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नवीन टॉवर लाईन टाकली होती। तिला विरोध केला आणि ती काढायला लावली। म्हणजे जे 7वा वेतन आयोग घेतात ते देखील झाडांबद्दल किती निष्काळजी आहेत ते प्रकरण मला त्या दिवशी जाणवलं। आणि आज ह्या रस्त्याने प्रवास करणारे लोक किती विद्यार्थी असो किंवा कुणी अधिकारी असो किंवा नेते असो, त्यांचं ह्या आगीकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका वाईट होता की त्यांनी कोणीही इन्फॉर्म करावं असं कोणाला वाटलं नाही। भविष्यामध्ये प्रत्येक नागरिकाने जागृत व्हावं। अशी कुठं आग लागलेली थोडी जर दिसली तर ताबडतोब भिजवली गेली पाहिजे। नुकसान कुणाचंही असो ते झालं नाही पाहिजे, राष्ट्राचं झालंच नाही पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत। धन्यवाद।